या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. रत्नागिरी शहरात गेल्या आठवड्याभरापासून सीएनजीचा मोठा तुटवडा जाणवत आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून परिस्थिती अधिक गंभीर बनल्यानं वाहन चालक आणि विशेषतः रिक्षा चालक पुरते हैराण झाले आहेत. ऐन उन्हाळी सुट्ट्या आणि लग्न सराईच्या काळात पर्यटकांची मोठी गर्दी शहरात असताना सीएनजीच्या कमतरतेमुळे त्यांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शहरातील 3 सीएनजी पंपांवर पुरेसा पुरवठा नसल्यानं वाहन चालकांना तासनतास रांगेत उभा राहावं लागत आहे. काही पंपांवर तर कमी दाबाने सीएनजी मिळत असल्यानं चालकांना पुरेसा गॅस भरण्यासाठी अधिक वेळ खर्च करावा लागत आहे. याचा थेट परिणाम रिक्षा चालकांच्या व्यवसायावर होत आहे. धंद्याच्या वेळी सीएनजी मिळत नसल्यानं त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. दूरदूरहून रत्नागिरीत फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनाही सीएनजीच्या प्रतीक्षेत बराच वेळ वाया घालवावा लागत आहे. यामुळे रत्नागिरीतील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या रिक्षाचालक मालकांनी आता आंदोलनाचा विचार सुरू केला आहे. जर सीएनजीचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर मोठं आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी आणि तहसीलदारांनी या गंभीर विषयावर तातडीने लक्ष देऊन रत्नागिरी शहरातील सीएनजीचा तुटवडा दूर करावा अशी मागणी रिक्षाचालक आणि वाहन चालकाकडून करण्यात येत आहे. सीएनजी वेळेवर न मिळाल्यास बँकेचे हप्ते कसे भरायचे या विवंचनेत रिक्षाचालक व मालक आहेत.